सैनिकावर हल्ला केला त्या हल्ल्याचं आम्ही तालुका काँग्रेस आणि शहर काँग्रेससोबत निषेध करतो आणि महत्त्वाचं म्हणजे असं की हे जे चीनचं आता जे कारस्थान केलं आहे त्यांनी तर द्वितीय महायुद्धात जे हिटलरनी केलं ते आज हिटलरच्या पद्धतीनं हा चीन जाता असं वाटतं। सगळ्या जगाने हा चीनचा निषेध केला पाहिजे आणि चीनला धडा शिकवण्याचं हे जगाने ठरवलं पाहिजे। आणि याच पार्श्वभूमीवर सांगावं असं वाटतं की जगाने पूर्ण चीनच्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तूवर बहिष्कार घालून या चीनला आर्थिक परिस्थितीमध्ये आणि सगळ्या परिस्थितीमध्ये मागे हटवण्याचं काम केलं पाहिजे, तरच या जवानाला श्रद्धांजली झालं असं आपल्याला म्हणता येईल। गलवानमध्ये जे भारतीय सैनिक चीनने शहीद केले आहे त्यांचा आम्ही निषेध करतो आणि या सैनिकाला श्रद्धांजली अर्पण व्हावी यासाठी इथे शहर काँग्रेस कमिटी आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला। संपूर्ण देशभर आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वागणुकीचा विरोध होते आहे, कारण इतके मोठे जवान शहीद झाल्यानंतरही आपल्या हद्दीमध्ये कोणतेही चीनचे सैनिक घुसले नाही किंवा कोणतीही देशाची जमीन त्यांनी हडपली नाही अशा पद्धतीचं जे स्टेटमेंट येत आहे। तसेच विदेश मंत्री, गृहमंत्री या सगळ्यांकडून किंवा PM ऑफिस या सगळ्यांकडून वेगवेगळे स्टेटमेंट आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे देशाची कुठेतरी एक दिशाभूल होत आहे। जवानांना शहीद केले त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्याकरिता आज तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीतर्फे इथे एकत्रित झालेला आहोत। आजच्या या घडीला मला दोन शब्द सरकारला प्रश्न विचारायचे आहेत, ते या प्रकारे की माननीय पंतप्रधान मोदीजींनी देशाला संबोधित करताना सांगितले होते की कोणत्याही प्रकारचे विदेशी सैन्य आजच्या परिस्थितीमध्ये भारताच्या भूमीवर नाही, परंतु आपण पाहिलं की गलवान खोऱ्यात आणि पेंगॉंग सरोवराजवळ 20 सैनिक शहीद झाले आणि जर समजा आपल्या देशामध्ये विदेशी सैनिक नाहीत तर मग हा हल्ला कुणी केला, आणि जर समजा चीनी सैनिकाच्या हल्ल्यामध्ये हे लोक शहीद झाले तर मग पंतप्रधानांनी देशाची दिशाभूल केलेली आहे। मला असं वाटते की त्यांनी शहीदांची, सैनिकांची आणि देशवासियांची माफी मागावी।